स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसारोपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाईम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। च्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा आणि सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे। महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटेल असं अत्यंत दूरदृष्टीचं कौतुकास्पद असं नेतृत्व हे सांगलीच्या भूमीने महाराष्ट्राला आणि देशाला काँग्रेस पक्षाच्या विचारातून दिलेलं आहे। आणि म्हणून ह्या काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यामध्ये ह्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा काँग्रेस पक्षाकडेच लोकसभा मतदारसंघ राहिला पाहिजे ही सांगलीकरांची मनापासून इच्छा आहे। सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची इच्छा आहे। महाविकास आघाडी ही एकत्रितपणे आली, देशातील जातीयवादी शक्तींना रोखण्याकरता आज महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढते, याचा आनंद आहे। परंतु सांगली जिल्ह्याच्या जागेवर इतर कुठल्याही महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने या ठिकाणी अधिकार सांगण्याचं काहीही कारण नाही। आणि हा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहणार आहे, हा काँग्रेसकडे ठेवावा ही अशी आग्रहाची विनंती आणि मागणी अत्यंत ठामपणे आम्ही जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक विचाराने आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आणि दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडे केलेली आहे। आणि ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहावी याच्यासाठी आम्ही ठाम आहोत। ज्या चंद्रहार पाटलांचा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नाही, मला कुठल्या जागेच्या बदली महाविकास आघाडीने काय नेत्यांचा प्रश्न आहे, पण सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही। चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत, पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत। परंतु राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना एक विचारधारेचं पाठबळ लागतं आणि सातत्याने लोकांमध्ये जनसंपर्क ठेवून लोकांचे प्रश्न सोडून घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये आज दुष्काळाचा प्रश्न आहे, अनेक पाण्याचे प्रश्न आहेत, इतर काही प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्याची एक भूमिका सातत्याने ठेवावी लागते। आज काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व नेत्यांनी, मग ते जतमध्ये विक्रम सावंत असतील, पृथ्वीराज पाटील असतील, जयश्री वहिनी, विशाल पाटील, या सगळ्यांनी ही भूमिका घेतली आहे। सांगलीकरांना याची पूर्ण कल्पना आहे। आणि म्हणून अशा दृष्टीने आज चंद्रहार पाटलांची उमेदवारी ही चंद्रहार पाटलांनी सुद्धा शिवसेनेत अवघ्या 6 ते 7 दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे। आणि म्हणून शिवसेनेने ही मागणी ही त्यांची चुकीची आहे। आणि आम्ही शिवसेना ही पक्षाला विनंती करतो की सांगली जिल्हा हा जो काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे ह्याच्यावर हा हट्ट तुम्ही करू नये। आज सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 600 गाव आहेत। आज या ठिकाणी शिवसेनेच्या नेतृत्वाने सांगावं की त्यातली 10% ग्रामपंचायत सुद्धा त्यांच्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच आहेत का? पण आज काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी आज जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। आणि म्हणून ही जिल्हा हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे राहायला पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे। सातत्याने संजय राऊत भूमिका मांडतात की चंद्रहार पाटील हेच आमचे सांगलीचे उमेदवार असणार। महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी मिसकम्युनिकेशन आहे का या सगळ्या? नाही, संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत। महाविकास आघाडीच्या बाबतीतली भूमिका ते व्यक्तिगत सांगू शकत नाही। शिवसेनेच्या वतीने जर ते काही सांगत असेल तो त्यांचा विषय आहे, मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे 3 पक्ष आहेत आणि 3 पक्षाच्या वतीने अधिकृतपणे ह्याच्यावर वक्तव्य, भाष्य झालं पाहिजे। पुन्हा पुन्हा मी सांगू इच्छितो की कुठल्याही पक्षाने व्यक्तिगत त्याच्यावर टिप्पणी, जागा वाटपाबाबतीत करू नये। या ठिकाणी आज सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे। आणि जर संजय राऊत साहेब काही व्यक्तिगत जाहीर करत असतील तर त्यांचा प्रश्न आहे। सांगलीची जागा आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लढण्यास सक्षम आहोत आणि आम्ही ही जिंकण्यासही सक्षम आहोत। चंद्रहार पाटलांचा जिल्हा परिषदला सुद्धा पराभव झाला होता। तो उमेदवार लोकसभेला कसा असल्या परिपक्व निवडणुकीत निवडून येऊ शकतो? मी तुम्हाला सांगितलं ना, चंद्रहार पाटील हे आमचे मित्र आहेत, एक पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत। परंतु या ठिकाणी आज
समाजकारणात राजकारणात काम करत असताना अनेक त्याच्यामधले पैलू असतात आणि म्हणून या बाबतीत मला एवढंच सांगायचं की कुणाला उमेदवारी द्यायची, कुठून द्यायची हा त्या पक्षाचा विषय असतो. 6 दिवसांपूर्वी चंद्रहार पाटलांनी या ठिकाणी आज शिवसेनेत प्रवेश केला म्हणून शिवसेनाने तो ठरवला पाहिजे. पण सांगलीच्या बाबतीमध्ये आमचा निर्णय झालेला आहे. आम्ही काँग्रेस पक्ष या ठिकाणी ही जागा लढतोय. आमची विनंती आम्ही आदरणीय खरगे साहेबांना, केसी वेणुगोपाल साहेबांना, रमेश चेन्नीताला साहेबांना, थोरात साहेब, नाना पटोले साहेब यांच्याकडे केलेली आहे. माझ्या माहितीने राज्याचं नेतृत्व काँग्रेस पक्षाचं आदरणीय थोरात साहेब, नाना पटोले साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि सांगलीच्या लोकांच्या भावना या जोपासण्याकरता, सांगलीच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना जोपासण्याकरता ही सांगलीची जागा काँग्रेसकडे राहील असा विश्वास त्यांनी आम्हाला दिलेला आहे. परंतु तीनही पक्षामध्ये तडजोड सुरू आहे. जर तडजोड करताना जर सांगलीची जागा सोडावी लागली तर तुमची भूमिका काय असणार? नाही, निश्चितपणे हे बघा, मी ती भूमिका आम्ही आमच्या लोकांना घेऊन ठरवू. परंतु मी पुन्हा सांगतो, आज आम्ही टोकाची जरी भूमिका घ्यावी लागली तर आम्ही घेऊ, परंतु ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे. सर, काही क्रीडा निर्माण नाही होणार? नाही, बघा, महायुतीच्याही सगळ्या जागा 48च्या डिक्लेअर झालेल्या आहेत का? तिकडे 3 पक्ष आहेत, इकडेही 3 पक्ष आहेत आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती अशी आहे की ह्या बाबतीमध्ये की कुठे ना कुठे 10% काहीतरी जागांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ही ओढाताण चालू असते आणि ते आम्ही समजू शकतो. शेवटी महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीचे 3 पक्ष एकत्रित एका व्यापक मोठ्या हेतून एकत्रित आलेले आहेत. परंतु आमचा विषय हा सांगलीचा आणि सांगलीच्या बाबतीत आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पक्षाशी